तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगरपालिकेत एक नवीन प्रभाग वाढल्याने नगरपरिषद नगरसेवकांची संख्या 18 वरून थेट 21 पर्यंत गेली आहे। नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने योग्य उमेदवार निवडीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवाराची अंतर्गत चाचणी सुरू केली आहे। त्यामुळे जळगाव शहरात राजकीय हालचालींना सध्या वेग आला असून एकूण 10 प्रभागांमधून या निवडणुका होणार असल्याने प्रशासनाकडूनही करण्यात येत आहेत। तसेच नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच या नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे। त्यामुळे राजकीय आघाड्यांमध्ये समीकरण कसे जुळणार यावरच या नगरपरिषद निवडणुकीचा खेळ आहे। जळगाव जामोद नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये भाजप शिंदे सेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची युती होण्याची शक्यता आहे। मागील निवडणुकीमध्ये भाजपाचे 9 नगरसेवक, काँग्रेसचे 6 नगरसेवक, शिवसेनेचे 2 नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचा 1 नगरसेवक निवडून आला होता। नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने गतवर्षी भाजपच्या सीमा डोबे ह्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या। थेट जनतेतून निवडून आलेल्या भाजप नगराध्यक्षामुळे तसेच भाजपचेच आमदार असल्यामुळे शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला। आज रोजी जळगाव जामोद नगर परिषद क्षेत्रामध्ये एकूण 25,711 मतदार असून यापैकी 13,280 हे पुरुष मतदार आहेत, तर 12,431 महिला मतदार असून पूर्वी नगर परिषदेचे 9 प्रभागात प्रत्येकी 2 नगरसेवक असे एकूण 18 नगरसेवक निवडून येत असत। यावेळी एक प्रभाग वाढल्याने प्रभाग संख्या 10 झाली असून निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या 21 एवढी झाली आहे। गेल्या 4 वर्षांपासून नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत। दरम्यान 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी नेत्यांच्या दारी रांगा लावत असल्याचे चित्र सध्या जळगाव जामोद शहरात दिसून येत आहे। तसेच काही उमेदवार सत्ताधारी व विरोधातील नेते मंडळींच्या येथे जाऊन भेटत आहेत। नगर परिषद निवडणुकीच्या या सर्व तयारीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली असून चोख पोलीस बंदोबस्त व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जळगाव जामोदचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश काळे यांच्यासह नगरपालिका मुख्याधिकारी सूरज जाधव उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। जळगाव जामोद नगर परिषदच्या निवडणुकीसाठी आज दिनांक 10/11/25 पासून नामनिर्देशन पत्र हे उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे। नॉमिनेशन हे 10 ते 17 तारखेपर्यंत स्वीकारण्यात येतील। तसेच या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही दिनांक 18/11/2025 रोजी करण्यात येईल। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक हा जिथे अपील नाही आहे तिथे 19 ते 21/11/25 पर्यंत आहे। तसेच ज्या ठिकाणी अपील असेल तिथे दिनांक 21/11/25 ते 25/11/25 पर्यंत घेण्यात येतील आणि दिनांक 26/11/25 ला निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल आणि मतदान दिनांक 2 डिसेंबरला होईल आणि मतमोजणी दिनांक 3 डिसेंबरला होईल। या निवडणुकीसाठी पूर्ण मतदारसंघामध्ये नगरपालिका मतदारसंघामध्ये 25,711 मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावतील। त्यापैकी पुरुष 13,280 आणि स्त्री मतदार 12,431 आहे। एकूण 10 प्रभागामध्ये 21 जागांसाठी ही निवडणूक आहे। याकरता आपण 30 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी आवश्यक जो स्टाफ आहे त्याच्या नियुक्ती चालू आहे। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित राबवण्याकरता आम्ही SST, FST आणि VST पथकं कार्यान्वित केलेले आहे, जेणेकरून आदर्श आचारसंहितेचा अंमल व्यवस्थित होऊन पूर्ण प्रक्रिया मतदानाची ही व्यवस्थितपणे पार पडेल याकरता आमचा प्रयत्न आहे।